कर्नाटकातील केएलई सोसायटीच्या सोलापूर जिल्ह्यातील एक नामांकित विद्यालयाशी ओळख असणाऱ्या सिल्वर ज्युबिली हायस्कूलमधील कला शिक्षक श्रीधर कांबळे हे 3.5 दशकांच्या अध्यापन सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. श्रीधर कांबळे यांची सेवानिवृत्ती ही अध्यापन पेशातली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू आहेत. बार्शीमध्ये 2 वेळा दलित साहित्य संमेलनाचं संयोजन करणारे पुरोगामी चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते नेते, त्याचबरोबर महाविद्यालयीन जीवनामध्ये नाट्य कलावंत, माध्यमिक शिक्षकांचे नेते आणि बार्शीच्या सामाजिक जीवनामध्ये एक महत्त्वाचा मानबिंदू ठरलेल्या भगवंत महोत्सवाचे संयोजक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला आहेत. आज आपण त्यांच्या दिनांक 31 मे रोजी होणाऱ्या सेवानिवृत्ती समारंभानिमित्त आपण त्यांच्या वाटचालीचा आढावा घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण आजपर्यंत पुरोगामी चळवळीतील एक हाडाचे कार्यकर्ते, नेते, त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षकांचे नेते, बार्शी महाविद्यालयीन जीवनापासून एक कलावंत, त्याचप्रमाणे कलावंत घडविणारे कलावंतांचे मार्गदर्शक, तसेच बार्शीच्या सार्वजनिक जीवनाचा मानबिंदू ठरलेल्या भगवंत महोत्सवाच्या एक पाठीचा कणा, तर अशा अनेक म्हणजे पैलूतून आपण वाटचाल केलेली आहे. सर, माझा आपला पहिला प्रश्न असा आहे की आपण सांस्कृतिक, कला, साहित्यिक अशा विविध अंगांनी घडलेला आहात, तर आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपली जडणघडण आणि आपली ही कला अभिरुची ही कशी निर्माण झाली याबद्दल काय सांगाल? माझं कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत असताना एका अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील राज्य कामगार विमा योजना त्याच्यामधल्या जे सेवेकऱ्यांची दवाखाने आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तिथे सेवक म्हणून त्यांची संपूर्ण सेवा बजावलेली आहे. आणि त्यामुळं मुळातच अत्यंत गरीब आणि हलाखीच्या अशा पद्धतीच्या काळामध्ये तसं सुरुवातीचं बालपण माझं गेलं. परंतु माझ्या वडिलांना शिक्षणाच्या बद्दलची प्रचंड आवड होती आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रचंड प्रभाव असणारे आमचे वडील श्रीयुत भीमराव कांबळे, आज त्यांचं वय 87 वर्षाचं आहे. आणि माझ्या दृष्टीनं अत्यंत एक आनंदाची गोष्ट अशी आहे की वडील माझे आता 87 वर्षाचे आहेत आणि त्यांचा मुलगा मी, आता मी सेवानिवृत्त होतोय, म्हणजे माझे वडीलही सेवानिवृत्त आहेत आणि मीही सेवानिवृत्त. हा एक वेगळा आनंद माझ्या दृष्टीने आहे. आणि आई वडिलांनी दोघांनी लहानपणापासून शिक्षणाच्या बद्दल आम्हाला सातत्यानं आमच्यामध्ये जागृती करण्याचं काम केलं. मला तुम्हाला निश्चितपणाने सांगितलं पाहिजे की आम्ही ज्यावेळी लहान होतो, आम्ही 5 भाऊ आणि 1 बहीण, परंतु माझी आई हे सगळ्यात मोठ्या भावाच्या वर्गाच्या कविताईला तिला तोंडपाठ असायच्या आणि अगदी शेवटच्या आमच्या भावाच्याही कविता तिला तोंडपाठ असायच्या. म्हणजे स्वयंपाक करता करता आपल्या मुलांचा अभ्यास घेण्याचं कौशल्य हे खऱ्या अर्थानं मी तिच्याकडून आम्ही लहानपणापासून शिकलो. आणि आजही तिला वयाच्या 78-79 वर्ष सुद्धा तिला आमच्या बालपणच्या सगळ्या कविता मुखोत होत आहेत, त्या तोंडपाठ आहेत. त्या आता ती नातवंडांच्या समोर त्या सगळ्या कविता सांगते. आणि एकूणच शिक्षणाचा प्रभाव असलेल्या आई वडिलांच्या पोटी जन्म झाल्यामुळं आम्ही चांगल्या पद्धतीने शिकू शकलो, सुदैवाने चांगल्या संगतीत राहिलो. आणि ज्या शाळेतून मी आता सेवानिवृत्त होतोय त्या सिल्वर ज्युबिली प्रशालेतूनच माझं माध्यमिक शिक्षण झालं. त्याच्या अगोदर नगरपालिकेच्या शाळा नंबर 14 सुभाषनगरची शाळा, तिथून इयत्ता 1 ते 4चं शिक्षण, सिल्वर ज्युबिलीमध्ये इयत्ता 5वी ते 7वीचं शिक्षण आणि 8वी, 9वी, 10वी हे बार्शीच्या टेक्निकल हायस्कूलमधून शिक्षण झालं. माझं महाविद्यालयीन शिक्षण हे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी इथं शिकत असताना नाटक आणि सांस्कृतिक या क्षेत्राची मला प्रचंड आवड होती आणि त्या आवडीमुळं आपोआपच मी त्या क्षेत्राकडे खेचला गेलो. झाडबुके महाविद्यालय असेल किंवा टेक्निकल हायस्कूलचे त्या काळातले आमचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख असलेले श्रीयुत निशिकांत मुगुटकर सर यांनी आमच्यातल्या कलागुणांना शोधलं आणि आम्हाला सातत्यानं आमच्यामध्ये ती कला अधिकाधिक वाढेल
या दृष्टीनं प्रोत्साहित केलं. झाडबुके महाविद्यालयामध्ये असताना त्या काळामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं गॅदरिंग ही 1985, 86, 87 काळातली मोठी क्रेज होती. एखाद्याला जर गॅदरिंग मध्ये काही कार्यक्रम सादर करायला मिळाला तर तो महाविद्यालयीन जीवनातल्या प्रत्येक मुलांच्या दृष्टीनं एक असा एक मानासन्मानाचा भाग असायचा. आणि सुदैवाने मला झाडबुके महाविद्यालयामध्ये ती सगळी संधी मिळत गेली. शिवाजी विद्यापीठाच्या 6व्या युवक महोत्सवाच्या निमित्तानं झाडबुके महाविद्यालयाचं ज्यावेळी युवक महोत्सवाचं पथक गेलं त्या पथकामध्ये मला नेतृत्व करायची संधी मिळाली. त्या काळामध्ये नृत्याचं पथक असेल किंवा एकांकिकेचं पथक असेल त्यामध्ये मला प्रमुख भूमिका करायला मिळाल्या. आणि माझ्या सुदैवानं 1987च्या युवक महोत्सवामध्ये मला त्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं म्हणजे जे विभागीय स्पर्धा असते तिथेही मला प्रथम क्रमांक मिळाला. त्याच वेळी मला अभिनयाचं बक्षीस मिळालं. शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती युवक महोत्सवातही आम्ही अग्रेसर राहिलो, तिथं आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला. तिथेही मला अभिनयाचं बक्षीस मिळालं. त्यानंतर आंतरविद्यापीठाची स्पर्धा आमची मुंबईमध्ये झाली. त्या स्पर्धेमध्ये मला त्या ठिकाणी अभिनयाचं बक्षीस आणि शिवाय पश्चिम भारतामध्ये बार्शीची एकांकिका ही त्या काळी प्रथम क्रमांकाने आली होती. म्हणजे ती शिवाजी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणारी एकांकिका होती. परंतु बार्शीच्या दृष्टीनं ती एक ऐतिहासिक गोष्ट आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत कोणीही अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेला गेलेलं नाही हे मी जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो. आणि ही वरचेवर अशी बक्षिसं मिळत गेली. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आणि राष्ट्रीय स्पर्धा ह्या अमरावतीमध्ये सुदैवाने त्यावेळी होत्या. अकोला आणि अमरावती विद्यापीठाच्या वतीनं त्या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला तिथे या स्पर्धा झाल्या. आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही अखिल भारतीय स्तरावरती मला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं. सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलो. ही जी सगळी अशी एका पाठोपाठ एक जी बक्षिसाची रेलचेल होती त्यामुळे सातत्यानं बार्शीच्या शहर कानाकोपऱ्यामध्ये आमचं वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्यातून नाव जायचं. त्या काळामध्ये वर्तमानपत्रात एखाद्याचं नाव छापून आलं तर ती मोठी गोष्ट मानली जायची. आणि सुदैवाने ती संधी आम्हाला मिळाली. आणि त्यामुळं मग तत्कालीन बार्शीच्या नगराध्यक्षा वहिनी साहेब प्रभाताई झाडबुके यांनी त्या काळातले लोकांच्या समोर आमचं कौतुक करत असताना की श्रीधर कांबळे हा मुलगा माझ्या समोर आला पाहिजे या दृष्टीने त्यांनी विचारणा केली गेली. तत्कालीन नगरसेवक सुनील जावळी यांच्यावरती जबाबदारी सोपवली. त्यांनी मला त्यांच्या समोर आणलं पाहिजे. मला समोर गेल्यानंतर वहिनींनी विचारले, मी त्यावेळी FYBA ला शिकवत होतो, की नोकरी करशील का. आणि मला तुला नोकरीत घ्यायचंय, तुला बक्षीस म्हणून मला हे काम करायचंय. आणि मला त्यांनी नोकरीची संधी दिली. तो नोकरीचा मोठा एक चांगला किस्सा आहे. आणि त्यांनी मला सहज बोलून नोकरी देणं यातून मी आपोआप सिल्वरचा कर्मचारी म्हणून मी सिल्वरच्या प्रांगणामध्ये दाखल झालो. जवळजवळ 38 वर्ष 6 महिने इतकी प्रदीर्घ सेवा करून आता मी सेवानिवृत्त होतोय. मधल्या काळामध्ये अनेक छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी झाल्या, त्याच्यावर आपल्याला विस्तृत बोलता येऊ शकेल. तर सर, तुम्ही सिल्वर जुबलीमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर तुम्ही शाळेच्या सांस्कृतिक कला नाट्यविषयक उपक्रमांना तर तुम्ही म्हणजे गती दिलीच, पण नंतरच्या काळामध्ये तुम्ही एक बार्शी सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही खूप सक्रिय झालात. तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा तुमच्या माध्यमिक शिक्षकांचे काही म्हणजे प्रश्न असतील त्याबाबतच काम असेल. मी माझ्या सेवा कार्यामुळे मला ज्यावेळी सिल्वरमध्ये काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करायला संधी मिळाली त्यावेळी मी अत्यंत मला जी काही त्याबद्दलची माहिती होती, मला आवड होती. मला मुळातच कलाक्षेत्रात प्रचंड आवडतं. आणि त्यामुळं मी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मला जसं शिक्षकांनी माझे प्रोत्साहन दिलं तसं मी इतर मुलांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलो. मला अभिमान वाटेल तुम्हाला सांगायला की आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे चांगले चांगले कलावंत हे माझे विद्यार्थी आहेत. मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन मी की चतुर्थी पुणेकर या नावानं असलेली आमची चतुर्थी पाटील असेल
की तिने अकलूजचा लावणी महोत्सवाचं पारितोषिक मिळवलं होतं की महाराष्ट्रातल्या अग्रगण्य लावण्यखनी सारख्या मोठ्या प्रयोगाची ती प्रमुख नायिका म्हणून तिने काम केलं. त्यानंतर आमची आरती बार्शीकर म्हणून असलेली आरती जगदनकर असेल, तिने महाराष्ट्रभर अनेक मोठे मोठे कार्यक्रम केले. त्याच्यानंतर आमची स्वप्नाली बार्शीकर असेल की जी अनेक सिरियल्स मधून काम करते, युट्यूबच्या माध्यमातून ती फेमस आहे, रील्स मध्ये ती सध्या फेमस आहे आणि तिने लावण्यखनी वगैरे अशा कार्यक्रमातून आपल्या भूमिका बजावल्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या हिंदवी पाटील या नावाने जी मुलगी सगळीकडे कला लावणीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, ती सुदैवाने माझी विद्यार्थिनी आहे. या सगळ्या मुलांना लहानपणापासून प्रोत्साहन देणं, त्यांना योग्य वेळी योग्य बॅनरवरती त्यांनी जाऊन काम करावं यासाठी मार्गदर्शन करणं, हे सगळं करत असताना माझे अनेक विद्यार्थी फोटोग्राफीमध्ये आहेत, आता डिजिटल मार्केटिंग सारख्या नव्या क्षेत्रामध्ये आहेत, नाट्य क्षेत्रामध्ये काही मुलं आहेत, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काही मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्यातलं कौशल्य ओळखून त्यांना मदत करण्याचं मी सातत्यानं काम केलं. आणि हे करत असताना मला अनेक पालकांची सुद्धा त्या निमित्ताने मदत झालेली आहे. आणि सिल्वर जुबलीच्या त्या रंगमंचाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या रंगमंचाला मोठी परंपरा आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला तिथं जसं काम करायला मिळालं तसं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेक नामांकित कलावंतांनी सिल्वरच्या रंगमंचावरती आपली कला बजावली आहे. आणि माझे तर तिथं विद्यार्थी आणि शिक्षक असा हा सगळा 48 वर्षाचा माझा कालावधी तिथं गेलेला आहे. त्यामुळे त्या रंगमंचाचं माझ्या जीवनामध्ये एक असं वेगळं स्थान आहे. आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांना प्रत्येकाला सांगतो की या मंचावरती एखाद्याला जर काम करायला मिळालं, संधी मिळाली तर त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. हे सगळं करत असताना बार्शीच्या अनेक संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना म्हणजे काही संधी मिळाली. मग सोजर क्रीडा मंडळ असेल, सोजर क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला गणेशोत्सव असेल, फेस्टिवल्स असतील, अनेक स्पर्धा असतील, या सगळ्यामध्ये आमचे मित्र अरुणदादा बारबोले त्यांच्या बरोबरीनं म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासून ते मंडळाचा असा मूर्छित काळ चांगला असेपर्यंत किंबहुना आजपर्यंत आम्ही त्याचं काम चांगल्या पद्धतीनं करत आलो. बार्शीमधल्या अनेक संस्था असतील, त्या संस्थांना जिथे जिथे म्हणून कधी गरज पडते त्यावेळी आम्ही मदत करण्याचं काम केलेलं आहे. आणि या गावातला सांस्कृतिक विभागामध्ये कुठेही काही कमी पडता कामा नये आणि त्यासाठी आपण मदत करण्यासाठी असलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून मग भगवंत महोत्सवासारख्या मोठ्या महोत्सवाची जबाबदारी पार पाडत असताना त्यातला स्थानिक कलावंतांना दरवर्षी आम्ही जवळजवळ 100-150 मुलांना आम्ही त्यात सहभाग देतो. हा एक स्वतंत्र मुद्दा आपला सुद्धा चर्चेचा होऊ शकतो. तर अशा काही सांस्कृतिक बाबी आहेत, त्याला मदत करण्याचं मी सातत्यानं काम केलंय. सर, एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक नेतृत्व म्हणून तुमच्या वाटचालीमध्ये 2000 साली झालेलं दलित साहित्य संमेलन हा एक महत्वाचा टप्पा आहे. आणि त्यानंतरही तुम्ही दशकभरानं बार्शीमध्ये आणखी एका दलित साहित्य संमेलनाचं आयोजन केलं. या संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेमध्ये अत्यंत मानाचं स्थान असणारी मंडळी बार्शीमध्ये येऊन गेली. तर या 2 दलित साहित्य संमेलनांच्या संयोजनाबद्दल काय सांगाल? माझ्या एकूण आजवरच्या जीवन प्रवासामध्ये माझ्यावरती प्रभाव आहे तो 1980 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचा. तत्कालीन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक गंबा सरदार त्यांच्या अध्यक्षतेखाली बार्शीचं संमेलन 1980 साली झालं होतं. डॉक्टर शिवराम कारंत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ते त्या संमेलनाचे उद्घाटक होते. आणि त्या काळातले मंत्री महोदय सुशीलकुमार शिंदे हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मी त्यावेळी 7वीला शिकत होतो. आणि बार्शीमध्ये ज्या लेखकांच्या कविता आपण बघतो, ज्या लेखकांचे धडे आपण बघतो, ही सगळी माणसं बार्शीत येत आहेत हे आम्ही वर्तमानपत्रातून वाचायचो. आणि कुतूहल म्हणून मी माझ्या वडिलांना आवर्जून सांगायचो की या लेखकाला मला भेटायचंय, आपण ते कुठं संमेलन आहे तिकडे आम्हाला घेऊन चला. आई वडिलांनी आमची जी काही या बाबतीतली भूक होती, साहित्य असेल, वाचन असेल, या बाबतीतली भूक भागवण्याचं सातत्यानं आमचं काम केलं. ते आम्हाला घेऊन जायचे. आणि त्या काळामध्ये असलेलं ते साहित्यिक जे वर्तुळ होतं ते सगळं बघत असताना एक मजा वाटायची. काही लोकांना आपण समोरासमोर भेटलोय. आणि मग
जसं जशी समज यायला लागली आपणही अशा प्रकारचं काहीतरी करू शकतो. आणि हे सगळं करत असताना मधल्या काळामध्ये मराठवाडा नामांतराची चळवळ असेल, मंडल आयोगाची चळवळ असेल, दलितांचे प्रश्न असतील, उपेक्षित वंचित शोषित समाजाच्या आवाजाच्या बद्दलच्या काही भूमिका असतील, यांना आपल्याला ज्ञान म्हणजे न्याय द्यावा लागेल, ज्ञान द्यावं लागेल, मदत करावी लागेल. अशा प्रकारची ही माझी पण जबाबदारी आहे. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, भूमिका माझ्या सातत्यानं मनात होती. आणि सुदैवाने 2000 साली तशा प्रकारचा आमचा एक समूह तयार झाला. मग त्याच्यामध्ये मला जाणीवपूर्वक डॉक्टर दिलीप कदम, श्रीयुत भगवान अवघडे, श्रीकांत कांबळे, अजित कुंकुलोड, त्याच्यानंतर असे माझे बरेच मित्र आहेत. या सगळ्या मित्रांनी आमचे संतोष बोकेपुडे असेल, मकरोज बोकेपुडे, तानाजी बोकेपुडे, किरण तौर, त्या सुलक्षणा जगदाळे, जनाबाई लोकरे असतील, त्या काळातले कॉम्रेड ज शिराळ असतील, शिवाजीराव वीर असतील, या ही सगळी मंडळी आम्ही काहीतरी करतोय त्याला प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे, त्यात सहभागी असलं पाहिजे. त्यातली बरीचशी तरुण पोर होते, त्यांना हा काय प्रांत आहे हेही माहित नव्हतं, परंतु हे काहीतरी चांगलं चाललंय, यात आपण असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन बरेच जण आले होते. आणि सुदैवाने तत्कालीन आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांना आम्ही स्वागताध्यक्ष पदाच्या बद्दलची त्यांना आम्ही त्याचं स्वागताध्यक्षपद दिलं. आणि तत्कालीन जे शासन होतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. शासनाकडूनही आम्हाला त्या काळामध्ये प्रोत्साहन मिळालं आणि बार्शीतलं ते संमेलन होऊ शकलं. बार्शीच्या मॉडेल हायस्कूल मैदानावरती ते 2 दिवस चांगली मेजवानी झाली होती. मेधा पाटकर त्याला आल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले 4-5 मंत्री होते, राज्यातले सगळे दलित बहुजनांच्या चळवळीतले सगळे प्रमुख विचारवंत साहित्यिक, त्यांनी आवर्जून सगळ्यांनी ती हजेरी लावली होती आणि ते संमेलन यशस्वी झालं होतं. म्हणजे 2 दिवस बार्शीच्या वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये 2500 निवासी लोक असलेलं ते कदाचित महाराष्ट्रातलं ते एकमेव संमेलन असू शकेल असं माझा त्या बाबतीतला दावा आहे. आणि ते अतिशय असं टोलेजन संमेलन झालं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तत्कालीन वर्तमानपत्राच्या डॉक्टर जनार्दन वाघमारे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि जनार्दन वाघमारेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दलित साहित्य महामंडळाची स्थापना केली पाहिजे अशा प्रकारची बैठकही त्या निमित्तानं झालेली होती. जनार्दन वाघमारे सर आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करायचे आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढेही आम्ही 2012 साली पण आम्ही संमेलन घेण्याचा प्रयत्न केला. 2012ला तेही खूप चांगलं झालं. त्या संमेलनाला उत्तम कांबळे उद्घाटक होते आणि संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुवर्णा पवार या आपल्याच तालुक्यातल्या एका तरुण लेखिकेला आम्ही ती संधी दिलेली होती. आणि त्याच्यानंतर त्याही संमेलनामध्ये जोगेंद्र कवाडे होते. त्याच्यानंतर आणखी महाराष्ट्रातले बरेच लोक त्या संमेलनात आले होते. रमेश घोलप पहिल्यांदा कलेक्टर झाले होते. त्यांची एक वेगळा विषय म्हणून मुलांच्यासाठी गाजलेली मुलाखत हा माझ्या दृष्टीनं पण आपण एक वेगळं काहीतरी करू शकलो याच्याबद्दल मला त्याचाही आनंद आहे. अधूनमधून छोटे मोठे कार्यक्रम होत असतात साहित्यिकांच्या चळवळीला प्रोत्साहित करणारे, पोषक असणारे, तर त्याच्यातही माझा सहभाग असतोच असतो. स्वतः एक म्हणजे आणखी महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने की देशामध्ये एक पौराणिक महात्म्य लाभलेलं शहर अशी बार्शीची ओळख आहे. तर आपल्या श्री भगवंताच्या जयंतीनिमित्त बार्शीमध्ये आज सावळी जीवनामध्ये गेली 8 वर्षे एक मानबिंदू ठरलेला म्हणजे भगवंत महोत्सवाचं आयोजन आपण इथं बार्शीमध्ये करतो, बार्शी नगरपालिका भगवंत देवस्थान वगैरे. तर या संमेलनाच्या संयोजनामध्ये हा संमेलन लोकोत्सव करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका तुम्ही बजावली. या भगवंत महोत्सवाला एक सांस्कृतिक चेहरा देण्याचं काम तुम्ही केलं. तर या भगवंत महोत्सवाच्या संयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? बार्शीमध्ये श्री भगवंताचा महोत्सव झाला पाहिजे याच्यासाठी अगोदर 2दा प्रयत्न झाले की सोजर क्रीडा मंडळाच्या माध्यमातूनही आम्ही काही वेळा तो प्रयत्न केला होता. आणि श्रीकांत पिसे नगराध्यक्ष होते त्यावेळी आम्ही काही वेळा तो प्रयत्न केला होता.
आणि सातत्यानं असं वाटत राहायचं. मी अनेक वेळा वर्तमानपत्रातून लिहायचो की श्री भगवंताचा महोत्सव हा लोकोत्सव झाला पाहिजे. एका वर्तमानपत्राने माझं चांगलं पूर्ण पानाचं आर्टिकल दैनिक तरुण भारतने छापलेलं होतं आणि त्याच्याबद्दलची भूमिका आपली स्पष्ट होती की हे भगवंताचं पुरातन मंदिर आहे. आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचं त्याचं अत्यंत निकटचं नातं आहे आणि खेड्यापाड्यात छोट्या छोट्या यात्रा भरतात, उत्सव होतात, गावोगावची लोक आपल्या गावी येतात आणि भगवंताच्या उत्सवाचं आपण भलं मोठं स्वरूप का करू शकत नाही याच्याबद्दलची खंत मनामध्ये होतीच. आणि हे सगळं करत असताना आसिफबाई ताप झाले आणि त्या काळामध्ये तत्कालीन आमदार राजभाऊ राऊत साहेब आणि त्यांनी आमची बैठक बोलवली. आपण हा थोडंसं भगवंताच्या महोत्सवाकडे आपण पुन्हा लक्ष देऊया आणि खंडित पडलेला उत्सव तो सातत्यानं सुरू करावा, अशा प्रकारची भूमिका घेऊन राजभाऊंनी त्या उत्सवाला मदत करणे, त्याचं नेतृत्व करणे याच्याबद्दल पुढाकार ठेवलेला आहे. हे सगळं करत असताना मग त्याची एक स्वतंत्र कमिटी तयार करण्यात आली. भगवंत महोत्सवाच्या समिती, भगवंत बहुउद्देशीय संस्था एक त्याची निर्माण केली गेली. आम्ही त्याचे काही लोक विश्वस्त आहेत. सुभाष लोढा आमचे त्याचे अध्यक्ष आहेत, आमचे संतोष सूर्यवंशी त्याचा सचिव आहे, आणखी आमचे काही त्याच्यामध्ये सदस्य आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे 5-7 लोक सदस्य आहेत आणि त्याला जोडून मग भगवंत देवस्थान त्यांचं संचालक मंडळ आणि भगवंत महोत्सव आणि या सगळ्या जोडीला बार्शी नगरपालिकेने अर्थसहाय्य करायचं ठरवलं आणि या तिन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव गेली 8 वर्ष अत्यंत यशस्वीपणे पार पडलेला आहे. हे सगळं करत असताना काम करायला मिळालं. मग त्याच्यामध्ये नाटकांची निवड करणं असेल, बार्शीच्या रसिक प्रेक्षकांना चांगले चांगले कलावंत बघायला मिळावेत, त्यांचे कार्यक्रम बघायला मिळावेत, चांगले जे लोक आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्ही मध्येच बघतो ते लोक बघायला मिळावेत, अशा प्रकारचा आग्रह आम्ही सातत्याने ठेवला. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातले सगळे मान्यवर कलावंत बार्शीला येऊन गेले. जरूर मी नामोल्लेख करेन. मकरंद अनासपुर इथे येऊन गेले, संजय नार्वेकर इथे येऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर भाऊ कदम आघाडीचा हास्य अभिनेता ते येऊन गेले आहेत, सिद्धार्थ जाधव इथं येऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर प्रशांत दामले इथं येऊन गेलेले आहेत, हास्य जत्राच्या टीम मधले संभेराव, नम्रता संभेराव असेल, प्रशांत खांडेकर असेल, त्याच्यानंतर मोरे असतील, प्रभाकर मोरे असतील, विशाखा सुभेदार असेल किंवा अन्य अशा अनेक शेकडो कलावंत इथे येऊन गेले आहेत. संगीताच्या क्षेत्रामध्ये अनेक नामांकित कलावंत बार्शीमध्ये येऊन गेले आहेत. लावणीच्या क्षेत्रामधले अनेक चांगल्या नर्तिका त्या इथे येऊन गेले आहेत. अगदी यावर्षी तर आमच्याकडे हिंदी चित्रपट सृष्टीतली गाजलेली गायिका स्वप्ना अवस्थी आणि बार्शीची आपली कन्या बेला सुलाके त्यांचाही गायनाचा खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. आणि हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीनं म्हणजे या संयोजनात जसा माझा सहभाग आहे, सगळ्या कार्यक्रम निवडणे वगैरे हे तर आहेच आहे, दररोजचे कार्यक्रम यशस्वी झाले पाहिजे त्यात सहभाग आम्ही देतो. परंतु मला स्वतःला आनंद वाटणारा त्यातला कार्यक्रम म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी आणि त्याला जोडून असताना स्थानिक कलावंतांचा कार्यक्रम. गेली 8 वर्ष इथले स्थानिक कलावंत निवडणे, त्यांचा सराव घेणे, त्यांचा कार्यक्रम योग्यरित्या लोकांच्या पर्यंत पोहोच करणे आणि आता ते सुरुवातीला एक 25-30 लोक सहभागी व्हायचे. आता तो आकडा आमच्याकडे 200, 250, 300 इतक्या लोकांचा गेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना संधी कशी मिळेल. आणि सुदैवाने आता अशी परिस्थिती आलेली आहे की मधल्या कोरोनाच्या काळामध्ये घराघराच्या मध्ये कराओके नावाचं जे नवीन तंत्र आलेलं आहे त्यातून आता बहुसंख्य गायक तयार झाले आहेत. या सगळ्या गायकांचाही ओढा आपल्याला भगवंताच्या महोत्सवात सहभाग मिळाला पाहिजे असा असतो. आता गावामध्ये अनेक अशा प्रकारचे ग्रुपही तयार झाले आहेत. त्यामुळं भगवंत महोत्सव हे बार्शीच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक गायक निर्माण होण्यासाठीचं व्यासपीठ आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर फटाक्यांच्या आतिषबाजी हा माझा स्वतःचा आवडीचा भाग यासाठी आहे की जवळजवळ बार्शीची शिवशक्ती बँक
ही बँक तो कार्यक्रम प्रायोजित करते. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले फटाक्याच्या आतिषबाजीचं प्रदर्शन करायला अनेक नामांकित फर्म्स येतात. मग त्याच्यामध्ये बीड, जामखेड, मानकेश्वर, आष्टी असे अनेक जे काही फटाक्याच्या बाबतीत तेरखेडा असेल करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते त्यांचं कौशल्य दाखवायला येतात. ज्या फटाक्यांची नावं आपण कधी ऐकलेली नाही प्रकारचे फटाके त्याची आतिषबाजी वार्षिकांना बघायला मिळते. आणि माझ्या सुदैवानं गेली 8 वर्ष सातत्यानं त्या 2.5 तास होणाऱ्या जवळजवळ 1.25-2, 2.5-3 तासापर्यंत हा कार्यक्रम चालतो. त्याचा अखंडपणानं निवेदन करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते आणि त्यामुळे तो मला स्वतःला आवडणारा कार्यक्रम पण आहे. सर, आता तुम्ही साहित्य, कला, सांस्कृतिक, नाट्य, अध्यापन अशा क्षेत्रातल्या कामाचा तुम्ही तुमचा आलेख मांडलात. आता समारोपाचा एक प्रश्न असा विचारतो. नुकतंच मला वाटतं साधारणतः 8-10 महिने झाले असतील तुम्ही तुमचे चिरंजीव संजय आणि तुमच्या सुनबाई तिघांनी स्नेहा तर ह्या तिघांच्या पुस्तकांचा एक कंभ म्हणजे ज्येष्ठ लेखक डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते झाला. आता भविष्यामध्ये लेखन आणि इतर सर्व क्षेत्रातले तुमचे संकल्प कोणते आहेत? एक तर मला त्या बाबतीत मी प्रचंड आनंदी आहे की कदाचित माझा दावा असं म्हणणार नाही परंतु खरं कदाचित रेकॉर्ड असेल की एकाच कुटुंबातल्या कुटुंब प्रमुख, त्याचा मुलगा आणि त्याची बायको अशी एकाच कुटुंबातल्या तिघांच्या पुस्तकाचा एकाच दिवशी प्रकाशन ही महाराष्ट्रातली कदाचित पहिली गोष्ट असेल. कारण तिघांच्याही पुस्तकाला डॉक्टर श्रीपाद सबनीस यांची प्रस्तावना आहे आणि तिघांच्याही पुस्तकाचा एकाच दिवशी प्रकाशनाचा कार्यक्रम ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदी गोष्ट आहे. त्याचा फायदा मला निश्चितपणाने झालेला आहे. अनेकांनी आता मला काही नवीन नवीन विषयावरती लेखन करण्याच्या बद्दलच्या सूचना पण दिलेल्या आहेत. आता मी सेवानिवृत्त होतोय, वेळ भरपूर आहे, त्यामुळे माझं लिखाण 100% होणार आहे. मात्र मला काही गोष्टी नमूद कराव्या लागतील की माझा मुलगा संजय त्यांनी AI नावाचं जे नवीन तंत्र आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर त्याचा वापर करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची काही चित्र तयार केली की त्या चित्राचं जे पुस्तक तयार झालंय या पुस्तकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की पुण्यामध्ये सारसबागेच्या जवळ या पुस्तकाचं या फोटोंचं प्रदर्शन झालं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्या काळात माफ करा त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर होते. शरद पवारांनी तिथे भेट दिलेली होती. महाराष्ट्रातल्या अनेक नामांकित समाजसेवकांनी त्या कार्यक्रमाला भेट दिली होती. पुण्यातल्या लाखो लोकांनी ते प्रदर्शन पाहिलेलं होतं आणि त्यामुळे हे पुस्तक त्याचं एक पुस्तक तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा एक विचार पुढे आला. आम्ही असं ठरवून टाकलं होतं त्या अण्णाभाऊंच्या ह्या फोटो हे जे फोटो आहे ज्या तसबिरी तयार झाल्या त्या लोकांसाठी आम्ही खोल्या केल्या. त्याच्या स्कॅनरचा जो QR कोड आहे त्याच्या माध्यमातून ते लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आपण ते खोलं केलेलं आहे. मात्र याचं पुस्तक झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका पुढे आली आणि मग त्याचं पुस्तक तयार झालं. ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याच्या मागण्या आम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. मी आवर्जून उल्लेख करेन महाराष्ट्रात चंद्रकांतदादा पाटील, नामदार चंद्रकांतदादा पाटलांनी पुण्यामध्ये त्याचा म्हणजे अण्णाभाऊ प्रेमी वाचकांच्यासाठी पुस्तक भेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांनी हजारो पुस्तकं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या निमित्ताने भेट देण्याचं काम केलं आणि त्यातून आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळालं. आमच्या सुनबाईंनी सावित्रीबाई फुलेंचं पुस्तक लिहिलेलं आहे. माझा अवतीभोवती नावाचं पुस्तक हे बार्शीच्या श्रीपाद सबनीस म्हणाले होते की बार्शीच्या एकूण सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्याचा धांडोळा त्या निमित्ताने घेतला गेलाय आणि इथल्या अनेक गोष्टी त्याच्यात आल्या आणि त्या वाचनीय आहेत असं त्यांनी कबूल केलं होतं. अशा अनेक पात्र आहेत ज्याच्यावरती मी भविष्यकाळात लिहिणार आहे. आणि माझा आवडीचा प्रांत हा आहे की मला साहित्याच्या चळवळीचा आनंद
आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दलित साहित्याची चळवळ, बहुजनांच्या साहित्याची चळवळ, उपेक्षितांच्या साहित्याची चळवळ, कष्टकऱ्यांच्या साहित्याची चळवळ अधिकाधिक बळकटी त्याला यावी यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य इथून पुढच्या काळामध्ये देणार आहे. आणि त्यासाठी दलित साहित्य महामंडळ पुन्हा एकदा सक्रिय करणं आणि ही संमेलनं सातत्यानं होतील यासाठी प्रयत्नशील राहणं असा माझा विचार आहे. मला असं वाटतं की आजच्या या मुलाखतीमधून श्रीधर कांबळे सरांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्याचे विविध पैलू यांच्यावर आपण प्रकाशझोत टाकलेला आहे. उपेक्षितांच्या साहित्य चळवळीला बळ देण्याचं जे तुमचं ध्येय आहे ते भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं साकार व्हावं अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि पूर्णविराम घेतो. धन्यवाद. धन्यवाद.